एकत्र करून हे भारतीय संविधान दिले। त्या भारतीय संविधानामुळेच आज आपण या वडाळ्यात, या महाराष्ट्रात, या भारतात गुण्यागोविंदाने राहतोय आणि त्याच आपल्या संविधानावर अटॅक करण्यात आलेला आहे। मी तमाम या भारतीयांना, या वडाळ्याच्या नागरिकांना सांगू इच्छितो की ही वेळ ही मनुवादी लोकांनी आणलेली आहे। ते मनुवादी लोक कुठल्याही पक्षाचे असू दे, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाहीये। आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानतो, मग कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, आम्ही त्याला जोपासणार नाही। ज्या पद्धतीत पोलीस प्रशासनाने अटक झाल्याच्या नंतर त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अटक केली पाहिजे होती, परंतु तिथे त्या लोकांनी तो माझा विरोध करून या प्रशासनाने सांगितला, त्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो। दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीत जे मारेगिरी फिरतात आहे, हा आंबेडकरी समाज परभणीतील आमचा प्रत्येक भीम सैनिक, प्रत्येक जातीतील समाज, आमचा भीम सैनिक प्रत्येक संघटना रस्त्यावर उतरली आणि या पोलीस प्रशासनाने तिथं कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। या कोम्बिंग ऑपरेशनचा आम्ही सर्वप्रथम इथं जाहीर निषेध करतो। हे जे कोम्बिंग ऑपरेशन प्रशासनाने चालू केलं, हे काय आम्हाला हौस नव्हती, आम्हाला काही शौक नाही रस्त्यावर उतरायचा। तुम्ही त्या समाजकंटकाला अटक केली नाही, म्हणून आम्हाला आमच्या संविधानाच्या हितासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही आंबेडकरी समाज इथं रस्त्यावर उतरणार आहे। सगळ्यांना मी सांगू इच्छितो, बोलायसारखा खूप आहे, प्रशासनाला एक खूप चांगल्या पद्धतीत आम्ही सांगतो, पोलीस प्रशासनाने तिथे पोहोचवावं की आमच्या समाज बांधवांच्या ज्या पद्धतीत कोम्बिंग ऑपरेशन होत आहे ते ऑपरेशन त्वरित थांबवा, आणि जर तो ऑपरेशन तिकडे थांबलं नाही तर हा वडा पेटल्याशिवाय इथं राहणार नाही, हे लक्षात घ्या। आणि याला सर्वस्व जबाबदार असेल फक्त आणि फक्त तिथलचं पोलीस प्रशासन। सर्वप्रथम मी या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सर्व समाजासाठी लढतात आहे, मग कुठल्याही समाजाचा असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, कोणी असू दे, तिथे बाळासाहेब आंबेडकर लढत होते, तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता आहे की नाही आहे हे बाळासाहेबांनी बघितलेलं नाहीये, ते बाबासाहेबांचं रक्त आहे आणि ते रक्त तुमच्या आमच्या सर्वांसाठी पहिलं बरोबर होतं आणि आज उभं आहे। म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एक व्हायला पाहिजे। गटदाड्या विसरून ज्या पद्धतीने एक झाले, माझ्या वड्यातील भीम सैनिकांना मी क्रांतिकारी जय भीम करतो आणि या परभणीच्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। जय भीम। आता प्रत्येक पक्षाच्या वक्त्याला बोलायचं आहे, त्या असेल आपण पुन्हा घोषणा द्यायच्या सर्वांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 जय।